गाईज आता वाजल्यात 11:45 आणि हे बघा डोंबिवलीमधनं आपण हँडलबार मागवलेला पण तो खूप लेट आला आणि हा आपला आशिष झोपलेला घरी. त्याला उठून आणला, पूर्ण गॅरेज बंद करून गेलता तर आपल्यासाठी आला. आणि एक तरी मित्र असा असावा गॅरेजवाला तर आपल्यासाठी अर्ध्या रात्री. सकाळी आपल्याला मॉर्निंगला 5 वाजता निघायचं आहे ना. अजून आपला हँडल बॅट चेंज व्हायचं आहे. हे बघा आता फुल फिटिंग चालू आहे तर सर्व करून घेतो आणि तुम्हाला भेटतो आता सकाळी डायरेक्ट. आपण लगेच सेट करायचं कारण का गाडी वगैरे धुवून ठेवलेली, फक्त राहिलेला तो हँडल बार मागच्या टायमाला आपण चेंज केलेला तर आता आपला चेंज करतो आणि याच्यासाठी एक लाईक बनताय ब्रो. गुड मॉर्निंग गाईस. तर आता वाजल्यात सकाळी 5 वाजल्यात. 5चा मीटअप पॉईंट होता खरं तर आणि का उशीर यासाठी झाला कारण का काल हँडल बारला तुम्ही बघितलंच हँडल बारला 12:30 वाजले, झोपायला 1 वाजला पण लवकर काही आपल्याला झोप लागली नाही का राईडच्या आदल्या दिवशी असंच होतं का झोप लागत नाही. तर ह्या राईडला पण तसंच झालं, झोप काय लागली नाही. आणि आपला पहिला मीटअप पॉईंट आहे पनवेल पंचमुखी हनुमान. सर्वजण आपल्याला तिथे भेटणार आहेत तर कोण कोण भेटणार आहे तर तुम्हाला तिथे गेल्यावर समजणार. आपण आता घरून निघालो आहे आणि आजची तारीख आहे 1 नोव्हेंबर आणि हे ब्लॉग आहेत ना थोडे उशिरा येणार आहेत का मी लॅपटॉप कॅरी करत नाही कारण का वातावरण असं आहे ना पाऊस वगैरे, त्याच्यामुळे मी लॅपटॉप कॅरी केला नाही तर मग ब्लॉग थोडे उशिरा येणार आहेत राईड करून आल्यानंतर. गाईस सकाळी बघू शकता ट्रकवाल्यांची एवढी हे असते ना, त्यांच्या नादाला सकाळी लागूच नाही. आपलं सावकाश राहावा, जास्त ओव्हरटेकिंगच्या मागे लागू नये सकाळी अर्ली मॉर्निंग का ते त्यांच्या धुंदीत एवढे असतात ना काय बघतच नाही आणि रस्ता पण देत नाही लवकर. म्हणजे पनवेलला पोचलो आहे. टायमिंग काय झाला माहीत नाही, वॉच पण नाही घातला मी. आणि थोडासा मध्ये एकदम बारीक पाऊस होता असा, फक्त एकच आहे ए भगवान बारिश ना हो जाए. फक्त पाऊस न भेटला पाहिजे काही रस्त्याला. पाऊस भेटला ना राईडची पूर्ण वाट लागते. हले 7-8 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे. राईडमध्ये पाऊस नाही भेटला पाहिजे. भिजलो, शूज ओले झाले ना मजा निघून जाते यार राईडची. जे बोललो तेच होतंय. पाऊस पडायची सुरुवात झाली आहे थोडा थोडा. पाऊस पडला ना सर्व वाट लागते. लॉक पण होत नाही, गोप्रो काढून ठेवावा लागतो, परत रेनकोट घाला, सर्वच. 1 मिनिटात पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आपण पोचतो आणि मला नाही वाटत कोण अजून आला असेल. माणूस डोंबिवलीवरनं येणार आणि तिथे वाट बघणार असंच होणार आहे. मला तर कोण येण्याची अपेक्षा तरी नाही वाटत. तर कोण आला असेल एवढ्या लवकर त्यांना फोन करावा लागणार आहे. 100% गॅरंटी आहे, बोललो ना. हे बघा कोणच नाही आला, कोणच नाही. चला आपण पोचलोय. जरासं इथनं मंदिराचं दर्शन पण घेऊया आणि यांना फोन करूया. हॅलो 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 अभि, कुठं आहात तुम्ही? साल्यावर तुम्हाला शिव्या घालायला लागतील. मी मंदिराजवळ जस्ट पोचलोय. का सुशंका लेट आहे? अरे त्याला बोललेलो यार, तो बोलले ना ना काय नाही रे, असं नाही चालत रे. पहिलंच हे अरे पाऊस आहे बारीक बारीक. कुठे? हिरूर. ओके हा रोड तोच आहे. पाऊस नाही लागला पाहिजे, पाऊस नाही लागला पाहिजे. पाऊस आहे
हा तेच चालेल. हा हे जगदीश पाटील हा एक रायडर आहे. हे पण राईडला निघाल्यात. आपल्याला आता इथे पंचमुखी हनुमानजवळ मंदिराजवळ भेटलाय. ट्रॅव्हल स्टोरी 47 बघितलंय. थँक्यू. ओके. तर माझ्या अजून बाकीचे आहेत ते तिथे आहेत अजून 3 रायडर आहेत. हां त्यांचीच वाट बघतोय. कुठनं तू राहायला कुठे आहे? पनवेललाच आहे. ओके चालेल. हॅपी जर्नी. हां चालेल चालेल वेलकम. चल आपण एक रायडर हंटर घेऊन ये. चला आता अनिकेतच्या घराची इथे जावं लागणार आहे. हे रायडर लेट आहेत आपले. असंच होतं तर कोण ना कोण लेट करतो. 5चा टायमिंग दिलता 5:30 झाले आईच्या गावात. कुठे त्या साईडला आहे का? हा कुठे आहे? हे बघ मामाची गाडी इथेच आहे. हे बघा इथे आबी आहे मामा आहे. चलो उतरायचे वांदे होतात. हा बघा मामा आणि हा आबी आहे. दाखवायचं आहे. ही दीप्ती मॅम. हाय गुड मॉर्निंग. अजून एक रायडर येत आहे त्याची वाट बघूया. सर्व बाईक रेडी आहेत. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. आता आपण पोचलो आहे मामाच्या घरी. बिल्डिंग आली अनिकेतच्या आणि सुशांत पण आला. लेट आहे. सर्वांच्या बॅगा सेटअप झाल्या. हाय आबी रायडर. हाय सुशांत. हॅलो. हा आपला मामा नेहमी ओळखता. आणि ही सुशांतची बायको आहे. थोपडा दाखव ग. हॅलो. हिला मगाशी ओळख करून दिली दीप्ती. तेव्हा सुशांतची एक्सपर्ट इथे बुलेट आहे. बघो आबीची पण बुलेट आहे आणि मामाची NS. तर एक तास लेट आहे कारण का आपले रायडर असे आहेत ना त्याच्यामुळे. चला सेटअप झालाय. आता स्टार्ट करूया. गेअरअप करून बसूया. चला गणपती बाप्पा. चला फ्युएल अपला कुठे थांबायचं आहे मामा? चल बागूकडनं तेव्हा आरसा आहे बघ डायरेक्ट खाली गेलाय. गाईस तो मी हे वरती करून घेतला. काय झालं? अरे मामा बोंबलतात रे. मामा बोंबलू नको रे. चलो हे बाई हे मागेच राहतात. खूप लेट झालं खूप. मला वाटलं कारण का दर टायमाचे नाटकात आहेत ना. ग्रुपमध्ये असल्यावर लेट होतो उशीर होतोच. आरसा बघा आपला खाली गेलाय. त्याला सेट करायचं आहे. काय रे फायनली आपण निघालो आहे. 6:45 वाजायला आले निघता. कारण का सर्वांच्या बॅगा ॲडजस्ट करा हे करा. सुशांत त्यात कार्ड विसरलेला. सर्व ग्रुपने असल्यावर असंच काय होतो टाईमपास. चला तर मी पुढे हे करणार आहे. पुढे राहणार आहे. सर्वात शेवटला मामा राहणार आहे आणि आबी आणि सुशांत मध्ये राहणार आहे. एक चांगली गोष्ट आहे का पाऊस नाही अजून आपल्याला काय. हो खूप उशीर झाला आहे. पाऊस आला आहे. जरासा पुढे नाही आलो तर गोप्रो आणि इंटरकॉम काढून ठेवायला लागणार आहे. चला गोप्रो आणि इंटरकॉम काढून ठेवतो नंतर प्रॉब्लेम नको. गाईस खंडाल्यामध्ये पोचलो आहे आपण लोणावले घाटात. आणि मौसम चांगला होता. वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे मी गोप्रो लावला. पाऊस पण थांबला. एक नशीब आहे थोडा वेळच पाऊस भेटला आम्हाला.
बोलो आता परत थांबण्यात अर्थ नाही जास्त, म्हणून मी गोप्रो लवकर लावत नव्हतो. मध्येच पडला पाऊस आणि आपले 2 रायडर आहेत ना मेन, अनिकेत मामा आणि सुशांत, एक्सपलवाला आणि NS वाला. एवढे चांगल्या बाईक असून एवढे मागे राहिलेत ना. आबी आणि मी एकमेकाच्या सोबतच आहे. एकविरे आईची पालखी चालले. एकविरे माते की जय. आता पालख्या चालू झाल्यात, दरवर्षी चालत निघतात खूप ठिकाणावरनं. पावसाने हैराण आणले यार. परत पाऊस. आता गोप्रो काढूनच ठेवतो मी, तर आपल्या पुढे पण गोप्रो लागेल. आणि इथेच काय डॅमेज झाला, वॉटर डॅमेज, तर वांदेत. तसं गोप्रोला केस लावले ना, त्याच्यामुळे मीडियम मोड लावल्यामुळे तो वॉटरप्रूफ राहत नाही. अरे बघ थांबला. आता गोप्रो काढावा का राहू दे असा विचार पडतो मग. सूर्यदेवाचे दर्शन झालेले आहेत आणि सर्व आता गाड्या पळवायला लागल्यात. जो उशीर झाला आहे तो कवर करायचा चाललाय वाटते. मामा पुढे निघालाय आणि सुशांत पण नाही, सॉरी, मामा आणि आबी पुढे गेलाय. सुशांत फक्त मागे आहे, त्यासाठी मी जास्त गाडी पळवत नाही. सुशांतसाठी थोडं थांबतोय. हाय पण तो पण पाठोपाठच आहे. चला तो पण आलेला आहे. सुशांत मागना. रस्ता पण चांगला आहे, मस्त मक्खनवाला. असं वातावरण असं काय वाटत ना, फक्त पाऊस पडला नाही वाट लागते. काय सांगू हालत. मेन काय होतं, माझे शूज वॉटरप्रूफ आहेत, पण जो रेन पॅनचा पाणी आहे ना, तो वरनं जातो शूजमध्ये. पूर्ण माखल्यात, सर्व माखल्यात. गाड्यांचा पूर्ण हे झालेला आहे. चला आपण जाणार आहे पंढरपूर मार्गेत. ओ आता ऊन पडलाय. हेल्मेटचा वायझर, गोप्रोला घाण लागले का बघू दे कॅमेरा. हेल्मेटचा वायझर तो पूर्ण माखलाय. आणि थोड्या वेळात चहा नाश्त्याचा ब्रेक होणार आहे. पुढे जाऊन चहा नाश्त्याला पण थांबूया आणि इंटरकॉम पण कनेक्ट करूया. आणि इंटरकॉमला पिशवी आणलं, त्यात रॅप करून टाकू. पुण्यामध्ये पोचलोय आणि पुण्यामध्ये पोचताच ट्रॅफिक आणि गाड्या वाढल्यात. आता काही जास्त गाडी पळू शकत नाही. चहा नाश्त्याचा ब्रेक घ्यायचा चाललाय. आता कुठे थांबतात तर मामा आता मागे आहे. मेन एक चांगली गोष्ट आहे का, अजून वातावरण चांगलं आहे, पाऊस नाही. पाऊस असला ना वाट लागते. आता असं वाटतंय पुढे तरी मोकळंच दिसतंय. आता चहा नाश्त्याला थांबलो ना तर रेनकोट काढून ठेवावं लागते. भाई यांना कोणाला काही भूक लागली नाही वाटतं अजून. कोणच नाश्त्याचं चहाचं नाव नाही काढत अजून. पुन्हा क्रॉस करायला आलोय. पण ह्या टायमाला जे गाड्या आपण रनिंग कापतो ना, ते दुपारी नाहीच कापू शकत. जेवढं रनिंग कापता येईल तेवढं रनिंग कापायचं चाललंय. का मेन काय झालंय, पाऊस नाही ना, गरमी पण नाही लागत. रेनकोट घातलाय तरी त्याच्यामुळे गाडी खेचायला काय वाटत नाही. बाई पुरे टनल आलाय. खालच्या साईडला हा पहिला व्लॉग असेल का बनवत आहे, कारण का आपण सर्व शिर्डी यापासून म्हणजे असे वरच्या साईडला गेलो आहे. लडाख, स्पिती या साईडला झालं आहे. खाली आपण मागे आलतो तेव्हा ट्रेनने आलतो तिरुपती बालाजीला, पण बाईकनी पहिल्यांदा असेल. असं नॉर्मली आलेलो आहे सातारा वगैरे. महाबलेश्वर वगैरे राईड झाली आहे, पण हम्पी वगैरे ही राईड आहे ना पहिल्यांदा झाले. अजूनपर्यंत मी गेलो नाही हम्पीला कधी.
फायनली गाईस खेड शिवापूर टोल नाक्याच्या अलीकडे आपण नाश्त्याला थांबलेलो आहे. अजरे थांबले आता. पहिला ब्रेक काय काहीच आपण थांबलोय आणि इथे बघा हॉटेलला पहिलाच आपला पसारा बघा किती झाला. एक हा दुसरा टेबल कशाला फक्त सामान ठेवायला घेतलाय. बाई काय हॉटेल नाव करून घ्यायचं आहे का? त्याने हेल्मेटची अवस्था बघा काय. कसं वाटलं तुम्हाला दोघांना? नवीन आहात तुम्ही दोघं. ही समजा जुनी आहे, ही शिर्डीला वगैरे आलेली आहे, ही फर्स्ट राईडला आलेली आहे. तर आता नाश्ता करून घेऊया. काहीच तर आपला नाश्ता आलेला आहे. मामा हे कसं काढायचं? मेंदूवडा इडली. मेंदूवडा इडली अरे पाणी आहे आतमध्ये. थांब का सांगतो. आणि अजून दिलंय ऑर्डर पेपर मसाला. चला तर फायनली नाश्ता वगैरे झाला आहे. बोलो ना 1 तासाचा ब्रेक होईल थांबलो तर. आणि तेच झालं आहे. थांबलो का सर्वांचं हे राहिलं ते राहिलं. बॅगा सेट करा परत. 1 तासाचा ब्रेक जातोच. आपण खेड शिवापूर टोल नाक्याच्या अगोदर नाश्त्याला थांबलेलो. आता डायरेक्ट ब्रेक 1 ते 1.5 किलो सॉरी आता डायरेक्ट ब्रेक 100 ते 150 किलोमीटर नंतर. चलो गॅरेजवाला बघ. गॅरेजवाला तुला हे बघ इथंच आहेत बघ. गॅरेजवाला बघ. ऑइल ऑइल आपण आता वाटारच्या इथे पोचलो आणि लेफ्ट मारून गॅरेजला थांबलो. कारण का सुशांतचा एक्सेलेटर केबल खूप हार्ड आहे. याचा सॉरी आबीचा तो एक्सेलेटर केबल चेंज करायचे. एक्सेलेटर आहे आणि याच्या गाडीची अवस्था बघा. याच्या गाडीची पूर्ण इंजिनमधनं ऑइल येते बघ. खाली अक्षरशः पडतोय पूर्ण इंजिनचा ऑइल. आता मग गॅरेजला लावलं आहे. आता इथे कमीत कमी अर्धा 1 तास जाणार. आपला पण प्रॉब्लेम झाला था तो आपणच सॉल्व केला. फ्यूज उडालेला. ओके चार्जर का काम ओके हो गया है. हे भाई याच्या गाडीचं काम चालू आहे. इंजन खोलला आहे आणि इकडे आबिका चा पण एक्सेलेटर केबल चेंज होतोय. आता फक्त माझ्या गाडीचं काही काम नाहीये. गप नर्तक्या काय बोलू नको. लाफा मारे गॅस चाले. दोन्ही गाड्यांचं काम तिन्ही नाही. माझ्या तर फ्यूज झालेला तिन्ही काय. हे बा आबीची गाडी पण पूर्ण खोलले. सुशांतची पण पूर्ण खोलले. 1 तास लागणार आहे आणि 1 तास कमीत कमी जाणार आहे. कारण का त्याचं इंजिन खोलून पिस्टन सोडून लेट मशीनवर न्यावं लागणार आहे. तेव्हा चला इसका बेटा की उतरा दिया. भाई नवीन वायर दाखव. भाई वायर दाखव. हे बघ आबीच्या गाडीला नवीन वायर आलेले आहे. जुनी काढून टाकले. आता एक्सेलेटर फ्री होणार आबीचा. सुशांतच्या गाडीचं काय आता इंजिन खोललंय. हेड खोललाय वरचा पिस्टन. हे बघ आमच्या बाईकचं काम चालू आहे. नाही इथे चिल्ड करतात. हे बघ कॅफेमध्ये आल्यात. त्या दोघींचं काय झालं बघ फुल चिल्ड चालू आहे. असंच कॉकटेल आपल्याला गोवाला पाहिजे. नो ड्रिंक अँड ड्राईव्ह रिस्पॉन्सिबली. हे बघ फुल चिल्ड ना. नुसती असते. अरे गाईज हे बघ काय चाललंय. लिंबू आहे ना सर्व संपवलंय आणि आम्ही ते एका ग्लासात टाकणार आणि मामाला घेऊन जाणार. हे यात पाणी ॲड कर. त्याच्याकडनं ग्लास घे ना साधा. कागदी ग्लास घे ना. आम्ही जा ना कागदी ग्लास. हे बघ पूर्ण संपलाय. आता यात पाणी टाकून मामाला देणार आहे. पाणी ॲड कर. अरे आमचा अजून जरा घेऊन गेलो असं टाक जरासा.
हा बस 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 आता त्याला क्रश कर. ये देख मामा तेरा गेम बजाएगा अभी. गपचूप व्हिडिओ मामासाठी ते बघ काय चाललंय मामासाठी स्पेशल ज्यूस. हे माझं नव्हतं, जग्या भाऊंचा हा प्लॅन आहे, माझं नाहीये. प्लीज मला याच्यात घेऊ नका. तू बनवतो तूही रे बनवलंय तर तूच. एक स्ट्रोकार चुकून मामा आला तर मामाला तसंच प्यायला देऊ. हा बघा ग्लास. अभी इसमें जाएगा मामा के लिए लिंबू पानी. ते हे पण टाक. आपट टाक आपट. पडेल एकदम पडेल. थांब थांब धर. बस हे आता स्पेशल मामासाठी. ए बस बस झालं तेवढं नको. पाणी आटक्यात जरासा. नको नको टेस्ट जाईल. टेस्ट जाईल. टेस्ट असेल ना तू पिऊन बघ. पिऊन बघ. आता हे मामा पे का किती करायचे त्याला. मामा तुझ्यासाठी स्पेशल लिंबू पाणी ज्यूस. ते काय झाला शॉक लागतो का रे. करंट लागतोय. हाँ वो यूट्यूब पे डालेगा. यूट्यूब पे डालेगा ना. हाँ मस्त आहे ना. पी ना बैला तुझ्या. अरे आम्ही पिले 2-2 ग्लास. एक ग्लास पिलं तुझ्यासाठी आणले पार्सल. पण काय हा प्रकार काय. मोहितो. मोजिटो टाईप. त्याला मार पक्का आणि बोल हा मोहितो आहे. मग तिथे कॅफे येतो त्यांचा स्पेशल. अरे हा असा मोहितो. मग त्याही दिलंय. अरे खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया. संपला म्हणून तुला घेऊन आलो. माझा चेतन हा मोहितो आहे. मग त्याला जाऊन बोल. 10 रुपयाच्या ग्लास मध्ये मोहितो. अरे आम्ही इथं पिलता गोव्याला. तो पण डेंजर होता. नुसतं पाणी टाकून दिलता. शिकंजी देतात ते. नुसतं पाणी आणि काय टाकून केलं माहितीये का. हा पुदिना टाकलाय, लिंबू पिळलाय, परत लिंबू टाकलाय, बस. पण ठीकठाक आहे म्हणजे असं एकदम खास नाही. काय चव ठीकठाक आहे हा. लिंबू पाणी पण नीट असतं रे याच्यापेक्षा. हॅलो त्या दोघांनी अरे तू जग्या शूट नको करू. अरे इथं डिस्प्ले दिसेल ना माकरा. डिस्प्ले बंद केलाय तू. नाही हे इथं अजय गाईज आम्ही आता भरपूर पुढे आलो आहे पंढरपूरच्या आसपास. आणि भरपूर पाऊस लागला. पूर्ण ओला झाला. आबीचं बघा हे बघा आबीची अवस्था. हे बघा आबीने एका पायाला हालत लावले. हल्दी हल्दी कुठे गेलता काय माहित. कुठं पाय टाकलेला एका पायाला हालत झाली आबीची. कैसा लग रहा है. सगळं भिजलं. आबीची चड्डी भिजली. काय बोलला. अभी सिंगल कोटिंग आहे का डबल आता चहा मागवले. चहासाठी 5 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. आता त्यानंतर परत कंटिन्यू राईड करू. आता मागणं पाऊस आहे. गाईज आता जस्ट गोप्रो लावलाय बोलो पाऊस नाही. आणि हे बघा पावसाची सुरुवात. आता गोप्रो लावायचा का नाही व्लॉग करायचं का नाही तर समजत नाही. हॅलो मामा. अजून आपल्याला काय 372 किलोमीटर आहे. 7 तास 45 मिनटं दाखवतात. हो पोचायला टायमिंग डायरेक्ट 12:30. आणि रस्ता तर मख्खन आहे. चालत चला रे. पंढरपूर इतना आहे 43 किलोमीटर. सोलापूर 113 किलोमीटर. आपल्याला अजून जायचं 371 किलोमीटर. काय करावं या पावसाचं समजत नाही यार. हे बघा आता पुढे आलोय परत पावसाचं वातावरण केलं. मस्त मागे ऊन होतं. क्लायमेट मिनटाला चेंज आहे. किलोमीटरला चेंज आहे. मिनटाला बोलण्यापेक्षा किलोमीटरला चेंज आहे.
5 ते 10 किलोमीटरला क्लायमेट डायरेक्ट चेंज. पाऊस ऊन पाऊस ऊन. आता इथे मला वाटतं पाऊस आहे. पाऊस असेल तर परत गाडी थांबवा, गोप्रो काढा, हे वांदे होतात. कौन से मंथ में गाड़ी चला रहा हूँ पता ही नहीं चल रहा है. जुलाई चालू है या नवंबर चालू है. लगता है बारिश बंद करने का भूल गया, बटन दबाने का भूल गया. ठंडी का बटन दबाना चाहे तो वही बारिश का ही चालू. कुछ तो टेक्निकल प्रॉब्लम है लगता है. तर गाईज फायनली आपण रूमला पोचलो आहे आणि आपण रूममध्ये पोचलो इथे विजापूरमध्ये रूम भेटला आहे. 2 रूम घेतल्या आहेत आणि आता जेवणाचं चाललं आहे. आपल्याला भरून चटणी तर दिली आहे आणि आईने सकाळी भाकरी बुजून दिलेल्या आहेत. त्या आम्ही तशाच ठेवलेल्या आहे कारण का बोललो संध्याकाळच्या कामा येईल आणि आता ते कामा येणार. आईने सकाळी 3 वाजता उठून भाकरी बुजून दिल्या आहेत. तर आजचा काम तर होऊन जाणार जेवणाचा आणि फक्त थोडंसं काहीतरी भाकरीसोबत पार्सल आणणार आहे. पण मेन काम आपल्याला इकडे येऊन भेटणार नाही. आईने मेहनत घेतली आहे भाकरी बुजायची. तर ट्रॅव्हल स्टोरी आहे, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर लाईक पण करा.